बाळासाहेबांच्या देशभक्तीवर शंका उपस्थित करणाऱ्या भाजपवाल्यांनी औकातीत राहावं, उद्धव ठाकरेंचा इशारा. जिनांच्या थडग्यावर डोकं टेकवणाऱ्यांनी देशभक्ती शिकवू नये असाही सल्ला. मनसे नेते प्रकाश महाजनांची पक्षाला सोडचिठ्ठी. नारायण राणेंना दिलेलं आव्हान भोवल्याची चर्चा. निवडणुकीत केवळ वापर केला गेल्याची महाजनांकडून खंत व्यक्त. मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास खात्यातल्या हस्तक्षेपावरून एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा. 19 ड वर्ग महापालिकांवर सनदी अधिकारी नेमण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. शिंदेंच्या शिवसेनेत विभाग प्रमुखांच्या नियुक्तीवरून नाराजी नाट्य कायम. उपमुख्यमंत्री शिंदेंनी बैठक घेऊनही तोडगा नाही. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाराजी न परवडणारी. मराठ्यांना एसईबीसी अंतर्गत दिलेल्या 10% आरक्षणावर हायकोर्टात सुनावणी सुरू. सरकार मराठ्यांना कोणतं आरक्षण कायम ठेवणार अशी हायकोर्टाची विचारणा. खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यू प्रकरणी तुमच्याकडून भरपाई घेतल्याशिवाय तुम्हाला जाग येणार नाही. मुंबई हायकोर्टाचा महापालिका अधिकाऱ्यांना इशारा. मुंबईतील घाटकोपरच्या एलबीएस मार्गावर भरधाव कारच्या धडकेत 3 गंभीर जखमी. कारमधील तरुण आणि 2 तरुणी नशेत असल्याची माहिती. अपघातानंतर चालक रिक्षा पकडून पसार. बीडमध्ये 10 ते 12 जणांच्या टोळक्याकडून मारहाण करत एकाचं अपहरण. तर जिल्ह्यात तणावाची स्थिती. कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर 25 सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश लागू. मुंबईतील 125 वर्ष जुन्या एल्फिन्स्टन पुलावरची वाहतूक रात्रीपासून बंद. पाडकामाला वाढता विरोध कायम. सत्ताधाऱ्यांसह विरोधकही मैदानात. पंतप्रधान मोदी आज मणिपूरच्या दौऱ्यावर. मेतेई आणि कुकी जमातींमध्ये झालेल्या हिंसाचारानंतरचा पहिलाच दौरा. 7,300 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची मोदींच्या हस्ते पायाभरणी. काँग्रेसच्या मतचोरीच्या आरोपांवर नक्षलींचाही सूर. सेंट्रल कमिटीच्या पत्रकातून मोदी शहांवर आरोप. मतचोरी विरोधात जनआंदोलन उभारण्याची गरज असल्याचं नमूद.